श्रद्धा, लाईफ ऑफ कोकणीज या यूट्यूब चॅनलवरती आम्ही तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आज आमचा हा पहिला व्लॉग आहे आणि आमच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आम्ही मूळचे कोकणातले, परंतु कामानिमित्त आम्ही इथे शिफ्ट झालेलो आहोत आणि आम्ही आमच्या चॅनलवरती गावातील तसे शहरातील गमती जमती आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहोत। तुम्ही एक्साइटेड आहात ना असाल तर लगेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। थँक्यू। फ्रेंड्स, आपण आज इस्कॉन टेम्पल बघायला जाणार आहे। आमची व्लॉगची सुरुवात आहे, मग आम्ही विचार केला की आपण मंदिरात जाऊन आपल्या व्लॉगची सुरुवात करूया देवाचं दर्शन घेत। तर तुम्ही एक्साइटेड आहात का? मनू, तू आहेस का एक्साइटेड? ये चला तर मग भेटू आपण टेम्पल पाशी जाऊन। आम्ही आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत। तर तुम्हाला मंदिर आतमधून कसं आहे ते आता तुम्हाला दाखवणार आहे, तर तुम्ही कंटिन्यू राहा। मंदिरामध्ये जाण्याचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर समोरच आपल्याला मंदिर दिसते। तसंच उजव्या बाजूला पाहिलं तर एक छोटंसं गार्डन आहे। त्याचबरोबर डाव्या बाजूला पाहिलं तर सुंदर अशा फुलांची तिथे बाग आहे। मंदिराच्या समोर बघाल तर कालियाना व कृष्ण यांचा सुंदर देखावा बघायला मिळतो आपल्याला। इथून पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला चप्पलस्थान दिसते। तसेच उजव्या बाजूला पाहिलं तर 2 तराजू दिसतील। तराजू अशासाठी आहेत की काही लोक आपल्या लहान मुलांचं वजन करून तितक्या मापाचं अन्नदान करतात। तर स्वतःच्या इच्छेनुसार इथे अन्नदान केलं जातं। फ्रेंड्स, तर इस्कॉनचा अर्थ असा आहे की इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस। याच्या मेन संस्थेची स्थापना ही न्यूयॉर्क येथे 1966 रोजी झाली। तसेच कात्रज येथील मंदिराची स्थापना 2013 रोजी झालेली आहे। हा प्रदक्षिणा मार्ग आहे। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता इथल्या प्रत्येक भिंतीवर सुंदर प्रकारे कृष्णलीला रेखाटलेल्या आहेत। इथून डाव्या बाजूला गेल्यानंतर बालाजी मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे। आपण लेफ्टला गेलो की बालाजी मंदिराकडे आपण जाऊ शकतो। संध्याकाळ झाली की किती छान व्ह्यू दिसतो, पाहू शकता तुम्ही।
मंदिराचा सुंदर असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. फ्रेंड्स, ते मंदिर पाहून झाल्यानंतर थोडा वेळ आम्ही तिथल्या गार्डनमध्ये घालवला आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.